आता सुरू होत आहे देशातला सर्वात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार नमस्कार, थँक्यू। तर चला सुरू करूया आपकी अदालतमध्ये आजचा खटला। आज माझे पाहुणे आहेत एक असे मिनिस्टर जे पूर्ण जगामध्ये आपल्या कामासाठी ओळखले जातात, एक असे मंत्री जे आपल्या विधानांमुळे आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे नेहमी चर्चेत असतात आणि त्यांना सारखं सारखं आपल्या बोलण्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं। प्लीज वेलकम भारत सरकारचे सरफेस ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नितीन गडकरी। थँक्यू। आणि आपकी अदालतमध्ये आज आपले जज आहेत लोकमतचे असोसिएट एडिटर सुनील चाळके, आणि आता आजचा खटला सुरू करण्यापूर्वी आजचे जज सुनील चाळके यांची परवानगी घेऊया आजचा खटला सुरू करण्यासाठी। आजचा खटला सुरू करण्यासाठी परवानगी आहे। आणि याआधी की नितीनजींवर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू होईल, एक नजर टाकूया नितीन गडकरींच्या करिअरवर। भारत सरकारचे सरफेस ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नितीन गडकरी प्रसिद्ध आहेत देशात रुंद आणि सुंदर रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी। जेव्हा जेव्हा मोदी सरकारच्या यशांचा उल्लेख होतो तेव्हा चर्चा होते की नितीन गडकरींनी शहरातील अंतर किती कमी करून टाकलं। नितीन गडकरी नागपूर मधले MP आहेत। 2014 पासून मोदी सरकारमध्ये मिनिस्टर आहेत। नितीन गडकरींनी आपला राजकारणाचा प्रवास वयाच्या 19व्या वर्षी 19 महिने चाललेल्या आणीबाणीच्या विरुद्ध लढा देऊन सुरू केला होता। नितीन गडकरी BJPचे एक साधारण कार्यकर्त्यापासून ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या पदापर्यंत पोहोचले। या दरम्यान नितीन गडकरी 4 वेळा महाराष्ट्र विधान परिषदेसाठी निवडले गेले। महाराष्ट्र सरकारमध्ये मिनिस्टर राहिलेले नितीन गडकरी आपल्या मंत्रालयाच्या कामासोबतच आपल्या सोशल वर्कसाठी देखील ओळखले जातात। नितीन गडकरी बायोफ्युल पासून ते ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञान शोधत असतात। रस्ते असो, ऑटोमोबाईल असो, शेती असो किंवा फ्यूल, नितीन गडकरी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांनी सगळ्यांना चकित करून टाकतात। कॉमर्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आणि लॉ ग्रॅज्युएट नितीन गडकरी आपकी अदालतमध्ये स्वतःचा खटला स्वतःच लढतील। तर चला सुरू करूया आजचा खटला। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप नितीन गडकरींवर। आपकी अदालतमध्ये सरफेस ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नितीन गडकरींवर आरोप आहे की हे मोठी स्वप्न दाखवतात। नितीनजी, खूप जण तुम्हाला सपनों का सौदागर असे म्हणतात। तुम्ही म्हणता की हवेमध्ये उडणारी बस चालवेन, तुम्ही हेही म्हणता की नद्यांमध्ये विमाने उतरतील, तुम्ही म्हणता की हायड्रोजनवर कार चालेल, आणि मी हे देखील ऐकले की तुमची पत्नी देखील विश्वास ठेवत नाही की तुम्ही सगळं हे कराल। पहिली गोष्ट अशी आहे की स्वप्न दाखवणं हे लोकांना खूप आवडतं, पण जेव्हा स्वप्न दाखवल्यानंतर जर ते पूर्ण नाही होत तेव्हा जनता त्या नेत्याला उचलून फेकून देतात आणि जे स्वप्न दाखवून पूर्ण करतात त्यालाच जनता पसंत करते। मी म्हणालो होतो दिल्लीवरून जयपूर 2 तासात जाता येईल, जायला लागलो। आता मी म्हणालो दिल्ली ते देहरादून 2 तासात जाऊ, डिसेंबरपर्यंत होऊन जाईल। मी म्हणालो होतो की हवेमध्ये उडणारी बस, त्याचा अभ्यास सुरू आहे। मी म्हणालो गंगेमध्ये पाण्यामध्ये विमान उतरेल, मी स्वतः समुद्रामध्ये MPBSCच्या प्लेनमधून मुंबईमध्ये उतरलो। नंतर मोदीजींना ते प्लेन दिलं तर त्यांनी ते साबरमतीलाही जाऊन आले त्यातून। आता एक एअरलाइन्स 100 विमान खरेदी करत आहेत, जे पाण्यावर देखील उतरतील, जमिनीवर पण उतरतील। तर मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की जे आपल्या राजकारणी जीवनामध्ये जी स्वप्न दाखवली आणि जी आश्वासनं दिली
ती कोणती पूर्ण नाही झाली. आता तुम्ही दिल्लीच्या लोकांना म्हणालात, की कचऱ्यांचे डोंगर आहेत, हे मी गायब करून टाकेन. तर हे तर जादूगर करतात. पीसी सरकार म्हणतंय गायब करून टाकेन. आता दिल्लीचा जो UR2 बनत आहे, रिंग रोड, त्यात 20 लाख टन कचरा आम्ही टाकला आहे खाली. आणि गाझीपूरचा जो डोंगर होता, 20 मीटर उंची त्याची कमी झाली आहे. आणि आता दिल्लीच्या आजूबाजूला लिस्ट घेऊन आलोय मी, 65,000 कोटी रुपयांचे मी रस्ते बनवतोय. आणि दिल्लीमध्ये जो हा सगळा कचरा आहे, तिन्ही ठिकाणीचा, तो ह्या रस्त्यामध्ये टाकणार आहे. आणि ह्या कचऱ्याच्या डोंगराला 2 वर्षाच्या आत पूर्ण करणं, हे आमचं उद्दिष्ट आहे. काम सुरू झालंय. आता 20 मीटर खाली गेलाय डोंगर, निश्चितपणे पूर्ण जमीनदोस्त होईल आणि दिल्लीला कचऱ्यापासून सुटका मिळेल. म्हणजे तुम्ही नुसते स्वप्नांचे नाही, कचऱ्याचे पण व्यापारी आहात. तर बघा, मी आज हायड्रोजनची गाडी घेऊन नाही आलोय, नाहीतर मी इथेच आज घेऊन आलो असतो. मी रोज पार्लमेंटमध्ये हायड्रोजनची गाडी घेऊन जातो आणि लोकांना दाखवतो. आणि ही गोष्ट खरी आहे. आणि काय झालं, की एकदा माझी बायको जेवत असताना मला बोलत होती, की पाण्यातून हायड्रोजन बनेल आणि हायड्रोजनमुळे गाडी चालेल असं तुम्ही म्हणताय. आता ह्या गोष्टीवर माझाच विश्वास नाही बसत आहे, तर लोकांचा कसा बसेल तुम्हीच सांगा. पण जेव्हा मी हायड्रोजनची गाडी आणली आणि त्यात तिला बसवून फिरवलं, तेव्हा तिला विश्वास बसला. तुम्ही जेव्हा म्हणता, की दिल्ली ते मुंबई 12 तासात पोहोचू शकतो, तर खूप अवघड जातो लोकांना विश्वास ठेवणं. 15 वर्षांपासून जे लोक मला ओळखत आहेत आणि मी ज्यांना म्हटलंय की हे काम होईल, तर त्यांची नक्की लिस्ट बनवा जे काम नाही झालंय. आणि जर मी खोटं बोललो असेन, तर ह्याची ब्रेकिंग न्यूज बनवून टाका. मी काही नाही बोलणार. आणि जे मी म्हणीन, जे मी बोलीन, ते निश्चितच पूर्ण करून दाखवेन. आणि एखाद वेळेस असं देखील होऊ शकतं, की एखाद काम मी ताकद लावल्यानंतर देखील एखाद वेळेस अडचण देखील येते. आणि कधी-कधी त्यात काही समस्या येतात, कधी पर्यावरणाच्या येतात, कधी फॉरेस्टच्या येतात, कधी कायदेविषयक समस्या येतात. आता मी चारधामचा रस्ता बनवतोय, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री. आणि मी म्हणालो होतो, की इथे जाणारे आपले जे आपले यात्रेकरू जे आहेत, ते बद्रीनाथला जातात. ते 6 महिने नाही, पूर्ण वर्षभर जाऊ शकतात. टनल्स बनवतोय, अडचणी येतायत. कामं सुरू आहेत. मानसरोवरचा जो रोड बनतोय इंडियावरून, पिथोरागडवरून, आता नेपाळवरून किंवा चायनावरून जावं लागतंय. तर कुठे ना कुठे संकटं येतायत. माझी पण हिंमत नाही होत आहे. -8 डिग्री टेम्परेचर आहे तिथे. तो रोड बघायला जायची देखील हिंमत नाहीये माझी. पण मी ही गोष्ट मानतो, की नक्कीच कठीण आहेत रस्ते. आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. आणि जोपर्यंत माझा अनुभव आहे, की पॉझिटिव्हली स्ट्राँग इच्छाशक्ती आणि देशासाठी, समाजासाठी, विकासासाठी आणि जनतेला दिलेल्या वचनासाठी आणि पारदर्शकता, भ्रष्टाचार मुक्त सिस्टम यांच्या आधारावर मोदीजींच्या नेतृत्वाखाली 2014 पासून ते आजपर्यंत ज्या गोष्टी मी पब्लिकली बोललो आहे, त्या कोणत्या पूर्ण झालेल्या नाहीये त्याची लिस्ट काढा आणि कधीही मला येऊन विचारा. मी त्या सगळ्या मी प्रश्नांची तुमचं उत्तरं हे देईन म्हणणं तुम्हाला. अगदी मान्य करतो, की तुम्ही जे बोलता ते पूर्ण केलंय. तुम्ही जेव्हा म्हणालात, की हरिद्वार 2 तासात जाऊ शकतो, तर खरंच जाऊ शकतो. तुम्ही म्हणालात लखनौला 4 तासांमध्ये जाऊ शकतो, तर जाऊ शकतोच. पण जेव्हा इतके मोठे-मोठे रस्ते बनवत आहात, त्याच्या गडबडीमध्ये लोकांची घरं तोडली जातात. जमीनदोस्त होतात. ही गोष्ट नक्की आहे, की आमच्या मित्रमंडळामध्ये काही सहयोगी आहेत. हरियाणाचे मंत्री आहेत. त्या बिचाऱ्यांचं तर त्यांच्या सासऱ्यांचं घरच रस्त्यावर आहे. सोन्याच्या रोडवर. तर मी त्यांना फोन करून म्हणालो, की मी पण माझ्या सासऱ्यांचं घर तोडलं होतं रामनगरमध्ये. तर तो जो सोन्याचा फ्लायओव्हर बनलाय ना, जो जातो आपण या गुरगाववरून, तर तो रस्ता मोठा केला, फ्लायओव्हर बनवला. तर ते म्हणाले, की तुम्ही काळजी करू नका, आम्ही समजवलंय आणि सगळे रोड आम्ही मोठे बनवले. जर रोड मोठे नाही केले तर ट्रॅफिक जाम होईल. ट्रॅफिक जाम झालं तर प्रदूषण होईल आणि प्रदूषण आणि ट्रॅफिक जाम झालं तर जनतेला त्रास होईल. तर जनतेला थोडा आराम देण्यासाठी जिथे गरज पडते तिथे तोडावंच लागतं. आणि मी एका गोष्टीचा पक्का आहे, की एकदा चुन्याची रेघ जर मी आखली, की मग बीजेपी असो, काँग्रेस असो, कोणताही पक्ष असो, छोटा असो, मोठा असो, गरीब, जात, पंथ, धर्म असो, बुलडोझर लावा आणि तोडा. मी त्यात कॉम्प्रोमाइज नाही करत. फक्त एवढं सांगा, की जेव्हा सासऱ्यांचं घर तोडलं होतं, तेव्हा संध्याकाळी घरी जेवण मिळालं होतं की नाही? थोडी माझ्याकडून चूक झाली. माझी बायको मला म्हणाली, की "जर तुम्ही मला आधी सांगितलं असतं, तर मी त्यांना बोलली असती. तुम्ही न सांगता तोडून टाकलं, तर मी पण बोलून घेतलं असतं." तर त्यावरून ती थोडी नाराज झाली. पण त्या रोडवर एक काँग्रेसचे एम-एस-सी होते.
ते खूप कॉन्फिडंट होते, की हा रोड तर बनणारच नाही. तर लोकं विचारायची, की "का नाही बनणार?" तर तो बोलायचा, की "अरे, नितीन गडकरीच्या सासऱ्यांचं घर आहे, तो तोडणारच नाही." मी म्हणालो, "कोणाचाही असो, चुन्याची रेघ आखा आणि बुलडोझर आणून एक दिवस सांगितलं, की तोडून टाका सगळं." तोडलं सगळं. नितीनजी खरंच रस्ते बनलेत, चांगले बनलेत, हायवे बनले आहेत, ट्रॅफिक जलद झालंय, लोकांचा वेळ वाचतोय. पण जसे जलद रस्ते बनत आहेत, हायवे बनतायत, तसे ॲक्सिडेंट देखील वाढत आहेत. आणि तुम्हाला माहिती आहेच की आजकाल सगळ्यात जास्त रोड ॲक्सिडेंट आपल्या इथेच होत आहेत. ही गोष्ट तुमची अगदी बरोबर आहे आणि मी मनापासून ही गोष्ट स्वीकारतो आणि स्वीकारताना काहीच संकोच नाहीये मला. दुःख आहे, की या 8 वर्षांमध्ये, 9 वर्षांमध्ये पूर्ण प्रयत्न केल्यानंतर देखील आम्ही रोड ॲक्सिडेंट कमी नाही करू शकलो. यामागे 4 कारणं आहेत. एक रोड इंजिनिअरिंगचं कारण आहे, ज्यामध्ये ब्लॅक स्पॉट्स आहेत. आम्ही आत्तापर्यंत 50,000 करोड खर्च केलाय आणि सलग ब्लॅक स्पॉट आयडेंटिफाय करत, कुठे अंडरपास बनवलेत, कुठे ब्रिज बनवलेत, कुठे त्यांची सुधारणा होईल हे विचार करतोय. दुसरा जो मुद्दा आहे तो स्वाभाविकपणे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा आहे. त्यात आम्ही इकॉनॉमिकल मॉडेलमध्ये 6 एअरबॅग्स मॅन्डेटरी करण्याची बाब मांडली आहे आणि त्यात सलग सुधारणा केली आहे. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कायदेविषयी आदर नाही आणि भीती देखील नाही. मला कधी-कधी या गोष्टीचं दुःख होतं आणि मी तुमच्यासमोर हे व्यक्त करतोय. आता मी मागच्यांना देखील बेल्ट लावणं बंधनकारक केलंय. जर बेल्ट लावले तरी जीव वाचेल. जसं लेन डिसिप्लिन आहे. आता यामध्ये आपण अमिताभ बच्चन, अक्षय कुमारजी आणि मीडियाचे सगळे लोक मदत करत आहेत. आणि मी खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा 3% जी-डी-पीचं नुकसान रोड ॲक्सिडेंटमुळे होतंय. तरी देखील यामध्ये जसं यश पाहिजे तसं मिळत नाहीये, या गोष्टीचं दुःख वाटतं. आणि जगामध्ये सगळ्यात जास्त ॲक्सिडेंटमध्ये जर भारत 1 नंबरवर आहे, तर ह्याच कारणामुळे. आणि जर मी आज इथे कोणाला विचारलं, की तुमच्यापैकी किती लोकं आहेत, जी लोकं आर-टी-ओमध्ये जाऊन परीक्षा देऊन आपलं ते ड्रायव्हिंग लायसन्स मिळवलंय, तर आपल्या हिंदुस्थानमध्ये खूप कमी लोकं त्या लिस्टमध्ये येतात. अमेरिकामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी 1 महिना अभ्यास करावा लागतो. पुस्तकं वाचतात लोकं, परीक्षा होतात. आता मी देखील आपल्या घरामध्ये बसून, कॉम्प्युटरवर बसून एक आपली थिअरी परीक्षा देणार आणि थिअरी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला तिथे जावं लागेल. मग तिथे तुम्हाला टेस्टिंग ड्रायव्हरची परीक्षा द्यावी लागेल आणि मग तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल. हे जे सोप्या पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स घरबसल्या मिळतंय ना, ते चांगलं नाहीये. तुम्ही पार्लमेंटमध्ये सांगितलं होतं की असे देखील ड्रायव्हर आहेत ज्यांना काही दिसत नाहीत आणि ते गाडी चालवतात. आता काय सांगू मी तुम्हाला? माझं ॲक्सिडेंट झालं होतं 2004 मध्ये तेव्हा मी पी-डब्ल्यू-डी मिनिस्टर होतो. तर जेव्हा मी सरकारी ड्रायव्हर्सची तपासणी केली डोळ्यांची, तर 40% लोकांना मोतीबिंदू निघाला. एक मुख्यमंत्रींचा जो ड्रायव्हर होता, तो दोन्ही डोळ्यांनी आंधळा होता. आवाजावर गाडी चालवायचा. त्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं नाव पण आहे माझ्याकडे. एक भारत सरकारमध्ये मंत्री होते. मी नाव नाही घेणार कोणाचं. त्यांनी मला सांगितलं, की माझा ड्रायव्हर एका डोळ्याने आंधळा होता. आणि मी आज पहिल्यांदा तुम्हाला सांगतोय. तुम्ही सगळ्यात आधी एक काम करा. तुम्ही तुमच्या सगळ्या ड्रायव्हर्सची वैयक्तिक तपासणी करून त्यांच्या डोळ्यांची तपासणी करा. मी ठामपणे सांगू शकतो, की 25 ते 30 लोकांना मोतीबिंदू निघेल. कुठे ना कुठे डोळ्यात प्रॉब्लेम असेलच. तर तुम्ही सगळ्यांनी हे लक्षात ठेवा. आधी आम्ही एका टोलनाक्याजवळ ट्रक ड्रायव्हर्सना थांबवायचो. जे आमच्या इथे मोतीबिंदू निवारणासाठी अभियान चालतं आणि त्यांचे डोळे तपासले जातात आणि त्यांना मोफत चष्मे दिले जातात. या सगळ्या गोष्टींसाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं, कायद्याप्रती लोकांमध्ये आदर आणि भीती वाढवणं आणि रेड सिग्नल आहे तर थांबलं पाहिजे. लेन डिसिप्लिनचं पालन बघा केलं 2 पाहिजे. केसेस आपण पाहिलेत. एक सायरस मिस्त्रीची, ज्यांचा फारच दुःखद मृत्यू झाला अपघातामध्ये. रिषभ पंत इतके मोठे स्टार क्रिकेटर आहेत. ते स्वतः ड्राईव्ह करत होते. तर ॲक्सिडेंट होत असतात. लोकं पाहतात, मोठ्या-मोठ्या लोकांना. त्यानंतर देखील आता मी तुम्हाला सांगतो, मी स्टुडंट लीडर होतो युनिव्हर्सिटीमध्ये. मी स्वतःबद्दल बोलतो कारण मला जेव्हा पण आठवतं मला हसायला येतं. तर त्यावेळेला जी गाडी असायची ना, विजय स्कूटर आली होती. तर एक मित्र म्हणाला, की माझी स्कूटर वापर इलेक्शनमध्ये. त्यावेळेला पैसा नाही, गाडी नाही. खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करायचो तेव्हा. आता करायचं काय? तर मी एका स्कूटरवर 3 लोकांना बसवायचो आणि चौथ्याला म्हणायचो नंबर प्लेटवर हात ठेव. आणि ती गाडी घेऊन पूर्ण मेन रोडवर पळत असायचो. पोलिसवाल्यांना नंबर मिळायचा नाही. आता दुर्भाग्याने मी माझे ते दिवस आणि मूर्खपणा आठवत असतो, की काय वेडेपणा होता. आणि बरं झालं, की त्यावेळेला अपघात नाही झाला. माझा एक ॲक्सिडेंट झालंय. मी आजच्या तरुण मुलांप्रमाणे सर्कसमध्ये तो आधी एक लोखंडी पिंजरा असतो ना, त्यात तुम्ही पाहिलं असेल, की एक माणूस मोटरसायकलवर बसून 1-2 माणसांना इथून-तिथून घेऊन जातो.
तर मला वाटतं हे मौत का कुवा त्याला हां, म्हणतात. मौत का कुआं. तर ही मुलं काय रस्त्याला मौत का कुआं समजतात का? अशी बाईक घेऊन जे पळतात 150च्या स्पीडमध्ये असेच निघून जातात. इथून घुसतात, तिथून घुसतात आणि यामध्ये ॲक्सिडेंट होतात, त्यांचे मृत्यू होतात. आणि मला वाटतं यामध्ये आपल्याला संयम, जबाबदारी आणि थोडीशी आपल्या जीवनाच्या सुरक्षेचा, रोड सुरक्षेचा याचा विचार करून मला आता आम्ही एक अक्षय कुमारची फिल्म बनवली होती जाहिरातीसाठी. ती अशी होती की अक्षय कुमार पोलिस ऑफिसरच्या वेशात असतो. तर इतक्यात रॉंग साइडनी एक गाडी येते. तर ते म्हणतात, "नमस्कार." तर तो म्हणतो, "काय?" तर ते म्हणतात, की "अच्छा तुम्ही टिळकजींचे नातू लागता का?" "नाही, माझा त्यांच्याशी काही संबंध नाही." तर म्हणतात, की "मला वाटलं, की या रस्त्यावरून रॉंग साइडनी जात आहात आणि हा लोकमान्य टिळक मार्ग आहे. तर मला वाटलं तुमच्या बापाचा रस्ता आहे म्हणून इथून रॉंग साइडनी जाताय." तर त्या छोट्याशा फिल्ममधून त्यांनी संदेश दिलाय, की रस्ते ही आपल्या घरची प्रॉपर्टी नाहीये, पब्लिक प्रॉपर्टी आहे. जे नियम आहेत, वन वे आहे, तर वन वेचं पालन करा. जर ह्या हिंदुस्थानाची लोकं याचं पालन करतील, तर रजतजी, दंगलीमध्ये जितकी लोकं नाही मरत, कोविडमध्ये जितकी लोकं मेले नसतील, लढाईमध्ये जितकी लोकं मरत नाहीत, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त 1.5 लाख लोकं या देशामध्ये प्रत्येक वर्षी रोड ॲक्सिडेंटमध्ये मरतात. आणि ज्यांच्या बिचाऱ्यांच्या घरी मुलगा किंवा मुलगी मेले असतील, त्यांचं काय हाल होत असतील. तर मला असं वाटतं, की निश्चितच आम्ही प्रयत्न करत आहोत, की ॲक्सिडेंटच नाही झाले पाहिजेत. असं का नाही आपण करत? आपण का नाही लेन डिसिप्लिनचं पालन करत? सगळ्या लोकांनी हे ठरवलं, की मी कायद्यांचं पालन करेन, मी रॉंग साइडनी नाही जाणार. रेड सिग्नल असेल तर मी थांबेन. हेल्मेट मी घालणारच. गाडीमध्ये बसलो तर बेल्ट लावणार. मोबाईलवर मी नाहीच बोलणार. नितीनजी, तुमचं जे दुःख आहे ते तुमच्या चेहऱ्यावरती साफ दिसत आहे आणि मी तुम्हाला वचन देतो, की इंडिया टीव्हीच्या माध्यमातून आमच्याने जे होईल ते रोड सेफ्टीसाठी लोकांना तयार करण्यासाठी ते करू. हे देशासाठी तुमचं खूप मोठं योगदान असेल. तुमच्यासारखा प्रभावशाली पत्रकार आणि ज्याची इतकी व्ह्यूअरशिप आहे. तर तुमचं म्हणणं जेव्हा तुम्ही सांगाल ना, तेव्हा निश्चितच लोकांच्या मनावर परिणाम होईल त्याचा आणि लोकांची मानसिकता बदलेल आणि एक सुसंस्कृत समाज असताना देखील आपण हळू या सगळ्या गोष्टींमध्ये त्या प्रकारचे व्यवहार करू, तर आपण लाखो लोकांचे प्राण वाचवू शकतो. नितीनजी, तुमच्या या सगळ्या म्हणण्याला जनतेचा सपोर्ट मिळतो. आपण एक ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये नितीन गडकरींवर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. बघा मला खाण्याची आवड आहे, संगीताची आवड आहे. मी गझल ऐकतो, गाणी ऐकतो आणि विमानामध्ये बसतो तेव्हा नेहमी गाणी ऐकतो. आशिकीची गाणी ऐकतो, गझल ऐकतो, मुकेशची. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत भारत सरकारचे सरफेस ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नितीन गडकरी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये सरफेस ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नितीन गडकरींवर आरोप आहे की हे गैरसमज निर्माण करत असतात. नितीनजी, तुम्ही 50 लाख करोडचे प्रोजेक्ट केले, कॉन्ट्रॅक्ट्स दिले, कधीच कोणी आडकाठी केली नाही. तुमच्या कामाची सगळे स्तुती करत असतात, विरोधी पक्ष देखील कामाची स्तुती करतात. पण तरी देखील तुम्ही म्हणता की मला राजकारण सोडलंच पाहिजे. मग लोक म्हणतात की असं वाटतंय की हे कमंडलो घेऊन हिमालयात निघून जातील आणि म्हणूनच कैलास पर्वतापर्यंत रस्ता बनवत आहेत. मी कुठेच नाही म्हणालो, की मी राजकारण सोडणार आहे. माझ्या लक्षात आलंय, मी जी गोष्ट तुमची माफी मागून सांगतो, की तुम्ही खूप चांगले पत्रकार आहात. पण काही पत्रकार असे बनले आहेत, की त्यांना काही ना काही करून, असं काहीतरी करून असं दंगा करायची खूप सवय आहे. तर एक पत्रकार काय करतो, एकदा चुकीचं इंटरप्रिटेशन करून आपल्या वेबसाईटवर बातमी टाकून देतो, की गडकरी बोलले, "मी राजकारणातून निवृत्त होतोय." आणि त्यानंतर लगेच त्याने बोलून झाल्यानंतर 3-4 तासाने लगेच तुमच्यासारखे मोठे लोक त्याचा आधार घेऊन तुमचा कार्यक्रम करून रात्री लगेच चर्चा, "गडकरी काय बोलले? असं म्हणाले काय? मी म्हणालोच नाही तर काय बोलू?" आणि म्हणूनच खूप वेळा ही जसं राजकारणात क्रेडिबिलिटी मेंटेन केली पाहिजे, गुडविल, क्रेडिबिलिटी आणि ऑनेस्टी इज द बिगेस्ट कॅपिटल ऑफ 21st सेंचुरी. आणि जर मी तसं बोललो असेल तर रेकॉर्डिंग आहे ना. जे मी बोललोच नाही ते माझ्या नावावर चिटकवणं आणि मग चिटकवल्यानंतर 4 तासाने ते काढून टाकणं आणि मग दुसऱ्या लोकांनी ते दिवसभर दाखवणं आणि रात्री मग लगेच सगळ्यांना बोलवून गडकरी काय बोलले? हे काय आहे? पण जे जे म्हणजे राजकारणात तुमचे मित्र आहेत ते देखील याचा वापर करतात. संजय सिंग आम आदमी पार्टीचे नेते आहेत. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
त्यात गडकरीजी म्हणाले, "माझं पद, मंत्रिपद गेलं तरी मला काही फरक पडणार नाही." इम्प्रेशन दिलं जसं काही गडबड झाली आहे, मंत्रीजींना पद सोडवायचं आहे. मी कन्व्हिक्शन ओरिएंटेड पॉलिटिशियन आहे. मी प्रोफेशनल पॉलिटिशियन नाहीये. इमर्जन्सी विरुद्ध जयप्रकाशजींच्या आंदोलनावर मी राजकारणामध्ये आलो आहे. आणि राजकारण हा माझा प्रांत नाहीये. हे माझं मिशन आहे. आणि राजकारणातून सामाजिक आर्थिक परिवर्तन करणं हे माझं उद्दिष्ट आहे. हे बाकीचे लोक बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हाती गए बाजार आणि कुत्ते भौके हजार. मी कोणाचीच पर्वा नाही करत. मी जे जे माझ्या मनात असतं ती मी गोष्ट बोलतो. आणि कधी मी जर एखादी गोष्ट चुकीची बोललो असेन, तर मी पब्लिकली सांगतो की माझ्याकडून चूक झाली. जसं तुम्ही सांगितलं ॲक्सिडेंटबद्दल मी स्वतःहून बोललो, की 8 वर्ष काम करून देखील मला यश नाही मिळालंय. यामध्ये मी फेल झालोय आणि मला याचं दुःख नाही वाटत. एखादी गोष्ट नाही झाली तर नम्रतेपणे सांगणं. पण जे मी नाही बोललोय, आता काही लोकांचं कसं आहे मी तुम्हाला सांगतो. त्यांचं कहीं पे नजर आणि कहीं पे निशाणा असतं. त्यांची हिंमत नाहीये निशाणा लावायची. घाबरतात आणि माझ्या नावावर ते निशाणा लावायचा प्रयत्न करतात. बाकीच्यांची तर मी नावं पण घेत नाहीये. हे जाणून-बुजून या प्रकारचं वक्तव्य करतात. जेव्हा कन्विन्स नाही करू शकत, तेव्हा हे कन्फ्यूज तुमचं करायला म्हणणं लागतात अगदी ही बरोबर लोकं. आहे. जसं तुम्ही म्हणालात, की तुमच्या बहाण्याने निशाणा लावला. जेव्हा बीजेपीने पार्लमेंट बोर्डवरनं तुम्हाला ड्रॉप केलं, तर एनसीपीकडून असं वक्तव्य आलं, ते म्हणाले, की नितीन गडकरींच्या वाढत्या उंचीमुळे त्रस्त होऊन त्यांना हटवलं गेलंय. बघा मी भारतीय जनता पार्टीमध्ये नेहमी म्हणत होतो, की आज मी मंत्री आहे, उद्या कदाचित नसेन. आता यावर देखील मोठी बातमी बनेल. मी आज मोठा नेता आहे, उद्या नाही राहणार. इथे ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होणारच. मी काय अमृत घेऊन नाही आलोय. पण माझं सगळ्यात मोठं हे क्वालिफिकेशन आहे, की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. हे माझं पर्मनंट आहे. आणि या देशामध्ये गाव, गरीब, मजदूर आणि शेतकरी ह्यांच्यासाठी मी आयुष्यभर मी काही साधू संत नाहीये हं. मी माझं कुटुंब, माझं घर सगळं पाहिल्यानंतर मग समाजाचं आणि देशाचं काम करत असतो. आणि मला खूप आनंद आहे. मला एकाने आत्ताच विचारलं, की तुमच्या आयुष्यात कोणतं चांगलं काम आहे? तर त्याला वाटलं हा हायवे, तो हायवे, हा बोगदा. मी 2,00,000 करोडचा बोगदा बनवतोय. मी शिपिंगमध्ये गंगाजल मार्ग बनवलाय. मी म्हणालो माझ्या आयुष्यात जर कोणतं चांगलं काम झालं आहे, तर 1 करोड लोक माणसं माणसाला खेचायचं काम करत होते. कधी स्वतः घेऊन जात होते, तर कधी सायकल रिक्षाने नेत होते. मी मेकॅनाइज्ड ड्रिव्हन ई-रिक्षा देशात आणली आणि 1 करोड लोक आजकाल कोणतीही सायकल रिक्षा देशात दिसत नाही. कोणीही खांद्याला बांधून कोणाला खेचत नेत नाही. जर कोणाला सामान न्यायचं असेल, तर तो इलेक्ट्रिकच्या रिक्षामध्ये घेऊन जातो आणि त्यांना जी सुटका मिळाली आहे मानवतेच्या आधारे, हेच माझ्या जीवनात सगळ्यात चांगलं काम आहे असं मला वाटतं. डॉक्टर राम मनोहर लोहियाजी म्हणायचे, की ज्या दिवशी ही प्रथा बंद होईल, ती खूप मोठी गोष्ट असेल आणि मी या रिक्षेत बसणार नाही कधीच. दीनदयाल उपाध्यायजी म्हणायचे, की हे मानवी शोषण आहे, हे बंद झालं पाहिजे. मला आनंद आहे, की याचा कायदा आला, सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई झाली, खूप आंदोलनं झाली आणि आज मेकॅनाइज्ड ड्रिव्हन ई-रिक्षा आली आणि एक मानवतेच्या आधारावर या गरीब लोकांचं जे शोषण होत होतं, त्यांना सुटका मिळाली. मला या गोष्टीचा आनंद आहे. आम्ही राजकारण या गोष्टीसाठी करतो. जे गाव, गरीब, मजदूर, शेतकरी त्यांचं जीवनाचं मिशन आहे आणि मी देखील काम करत आता खूप दिवसांपासून नाही, आता चांगलं या केलं, की तुम्ही गोष्टींवरती सांगितले ह्याची चर्चा होणार. कारण चर्चा तर अशा गोष्टींची होते, जेव्हा तुम्ही म्हणता ना, की कोणी राजकारणात आला तो खुश नाहीये. तर त्या वक्तव्याची खूप चर्चा झाली. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मी कधीही बोललो, की मी खुश नाहीये. मी कुठेही बोललोय, की मी नाराज आहे. मी कधीही बोललोय, की मी राजकारण सोडतोय म्हणून. प्रॉब्लेम काय आहे, की लोक दिवसभर सत्तेचं राजकारण करत असतात. जर मी जलसंवर्धनमध्ये काम करतोय, वॉटर कॉन्व्हर्सेशनचा आमचा एन्जॉय आहे. जागतिक आम्हाला त्यात पुरस्कार मिळालाय. आता मी बोलतो वॉटर कॉन्व्हर्सेशनचं काम करा. मी सांगतो झाडं लावा. मी सांगतो बांबू लावा. मी सांगत असतो बायो एथेनॉल, पेट्रोल, डिझेलला समाप्त करा. ग्रीन हायड्रोजन, एथेनॉल, मेथेनॉल, बायो सीएनजी. आता मी शेतकऱ्यांसाठी पंजाब हरियाणाचे पराली पेंड्यापासून डांबर बनवायची स्कीम आणतोय. आता हे बोललं की लोकं म्हणतात की ह्याला राजकारण करायची इच्छा नाहीये म्हणून असं बोलतोय. आता मी काय बोलू? तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आउट ऑफ बॉक्स आहेत. लोकांना वाटतं की राजकारणी नेता म्हणजे काय? आपल्या विरोधकांना शिव्या देणं, त्यांच्यावर टीका-टिप्पण्या करणं. तर दुसऱ्यांना विचारण्याच्या लफड्यात पडू नका. स्वतः मोठं व्हा. आपलं काम करा. जनतेची सेवा करा आणि जनतेचा विश्वास प्राप्त करा. जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स आणि पार्टी यावर येऊन देशासाठी काम करा. हेच आम्हाला शिकवलंय आणि तेच आम्ही करतोय.
तुमचं हे स्पष्ट वक्तेपणा आहे ना, त्यामुळे चर्चा होत असते. कोणी कॉन्ट्रॅक्टर जर नीट काम करत नसेल, तर त्याला म्हटलं जातं की तुला बुलडोझर खाली टाकेन. एवढंच नाही, मी खूप काही म्हणतो आणि मी सगळं तुम्हाला सांगू पण शकत नाही आणि सगळं तुम्ही रेकॉर्ड पण नाही करू शकत. पण मी मोठमोठे लोक देशातले, ज्यांची नावं ऐकून हैराण व्हाल, माझ्याकडून शिव्या खाऊन गेलेत. याचं कारण म्हणजे रस्त्याच्या कामामध्ये गडबड केलेली मला आवडत नाही. आणि मी तसं माझ्या इंजिनिअर्सना खूप प्रोटेक्ट करतो. पण जर का क्वालिटी खराब असेल, तर मला खूप राग येतो मग. आणि ही गोष्ट खरी आहे, की मी एका मोठ्या अधिकाऱ्याला म्हणालो होतो, "3 वेळा मीटिंगला आलायस. हा काय एंटरटेनमेंट प्रोग्राम आहे का माझ्या इथे? हां. हे सगळं जे काही आहे ते क्लिअर करून आलास तर ठीक, नाहीतर 5व्या माळ्यावर बसतो मी आणि पुढच्या वेळेला जिन्यातून नाही जाणार." तर ह्यामागे माझी भावना हीच होती, की काम झालं पाहिजे. तुम्ही योगी आदित्यनाथला पण शुभेच्छा दिल्या त्यांच्या बुलडोझरसाठी. तुम्ही म्हणालात की खूप चांगलं काम करत आहे हा. जे राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचं. बघा, आपल्या ग्रंथामध्ये सांगितलंय, की जे सज्जन आहेत, दुर्बळ आहेत, अनाथ आहेत, विशेष करून आपल्या आई-बहिणी आहेत, गरीब आहेत, शोषित आहेत, पीडित आहेत, यांचं आपण खरं तर रक्षण केलं पाहिजे. हे बरोबर नाहीये, की कोणीही उठतं, कोणालाही जाऊन मारतं, गुंडागिरी करतं, ब्लॅक मार्केट करतं, जमिनीवर ताबा मिळवतं. हे बरोबर नाहीये. हे कायद्याचं राज्य आहे. आणि म्हणून मी त्या दिवशी म्हणालो होतो, की जसं भगवद्गीतामध्येही म्हटलंय, जेव्हा द्रौपदीवर अन्याय झाला, महाभारताचा इतिहास आपल्यासमोर आहे. तेव्हा देव म्हणाले आहेत, जेव्हा-जेव्हा पाप वाढतं, अन्याय वाढतो, अत्याचार वाढतो, तेव्हा मी अवतार घेतो. परित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्कृताम्. कायदा आणि व्यवस्था मजबूत असली पाहिजे. भले मनुष्य किती मोठा असो, कायद्यापेक्षा मोठा नाहीये. आणि हे जे गरिबांच्या जमिनीवर कब्जा करणं, जमिनीला हडपणं, ब्लॅक मार्केट करणं, सरकारी योजनेंचा भ्रष्टाचार करणं, आया-बहिणींसोबत एका प्रकारचं वाईट वर्तन करणं, निरपराध लोकांचा खून करणं आणि माझं कोणी काही बिघडवू शकत नाही ही प्रवृत्तीची जी लोकं आहेत, यांच्याप्रती कठोर, ते कोणत्या जातीचा, पंथाचा, भाषेचा हा प्रश्न नाहीये. त्यांच्यासोबत कठोर कारवाई केली पाहिजे आणि योगीजींनी जे केलं त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा दिल्या. जनतेबद्दल आणखी काही प्रश्न? सर, आम्ही ऐकलं की तुम्ही एक नंबरचे खवय्ये आहात आणि नागपूरच्या गल्ल्यांमध्ये तुम्ही चाट आणि भज्या पण खाता. हे खरं आहे? मी एक पब्लिक फिगर असल्या कारणाने सगळं खरं सांगणं पण बरोबर नाहीये आणि नाही सांगितलं तर खोटं बोललो असं होतं. बघा, मला खाण्याची आवड आहे, संगीताची आवड आहे. मी गझल ऐकतो, गाणी ऐकतो आणि विमानामध्ये बसतो तेव्हा नेहमी गाणी ऐकतो. आत्ताच मी रजतजींना सांगितलं, की वीर जारामधले जे मदन मोहन आहेत त्यांचं संगीत आहे. लता मंगेशकर गात आहेत ते खूप चांगलं आहे. आशिकीची गाणी ऐकतो, गझल ऐकतो. मुकेशची मुकेश मला खूप आवडतात. त्यांची गाणी खूपदा ऐकत असतो मी आणि गुलाम अली देखील आवडतात. त्यांची गझल ऐकतो. बघा, मी खातो-पितो, संगीत ऐकतो, आनंदात राहतो. जे मनात येतं ते मी बोलून टाकतो. जे पटतं ते करतो. जे नाही करायचं ते सरळ नाही बोलतो. जे करतो ते हो म्हणालो तर करतो. त्यावरून मी कधी मागे नाही फिरत. तर मला खाण्याचा छंद आहे आणि माझ्या घरात देखील 4 प्रकारचे शेफ आहेत आणि आजकाल कोविडमध्ये मी देखील शिकलोय. आणि दुसरी गोष्ट, मला फुटपाथवरचं खाणं खूप आवडतं. पण प्रॉब्लेम हा आहे, की मी झेड+मध्ये आहे. माझ्यासोबत 60-70 पोलिसवाले असतात. तर मग सर, दिल्लीचं पण स्ट्रीट फूड चांगलं आहे. दिल्लीचं स्ट्रीट फूड चांगलं नाहीये. जे स्ट्रीट फूड चांगलं आहे ते मुंबईचंच आहे. इथे एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये नितीन गडकरींवर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. मतभिन्नता आपल्या देशात आहे त्याची अडचण नाहीये. पण मतशून्यता, विचारशून्यता ही आपली समस्या आहे. नायदर राईटिस्ट नॉर लेफ्टिस्ट. वी आर नॉन ऑपॉर्च्युनिस्ट. गंगा गई गंगादास, यमुना गई यमुना, ह्याची गरज नाहीये. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत नितीन गडकरी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये सरफेस ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नितीन गडकरींवर आरोप आहे की हे विरोधी पक्षांचे आवडते आहे. नितीनजी, बऱ्याच वर्षापासून मी पाहत आहे आणि तुम्हाला देखील हे माहित आहे, विरोधी पक्षांचे जे नेते आहेत फार प्रेमळ नजरेने तुमच्याकडे पाहत असतात. ते विचार करतात की आम्ही काही करू शकलो नाही, हे करतील.
आता कोणीतरी मला सांगितलं की राहुल गांधी असा विचार करत असतील की मला माहित आहे तू परका आहेस, पण कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. हे बघा, एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, की मी विचारक दृष्टी, सिद्धांतनिष्ठ राजकारणाचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि संघ, विद्यार्थी परिषद इट इज अ पार्ट ऑफ माय लाईफ कन्व्हिक्शन. आणि म्हणूनच मी माझ्या विचारांवर, माझ्या तत्वांवर दृढ आहे. आणि आम्हाला जे शिकवलं गेलंय, की जे कायदेशीर काम आहे ते सगळ्यांचं असलं पाहिजे. मी मंत्री भारतीय जनता पार्टीचा नाहीये, देशाचा आहे. आणि देशाची जनता कोणत्याही पार्टीची असो, कोणत्याही जाती, पंथ, धर्म, भाषेची असो, जे कायदेशीर काम आहे ते झालंच पाहिजे असे संस्कार झालेत आमच्यावर. आता काय होतं, की जेव्हा कोणी एमपी माझ्याजवळ येतो, मी राष्ट्रीय महामार्गाचा आहे. समजा एक बीजेपीचा मंत्री आला, त्याचा रोड मी बनवला आणि नंतर काँग्रेसचा एमपी आला, त्याचा नाही बनवला. तर रोडची कामं तर अडकलीच ना. मला तर सगळी कामं करायची आहेत. तर जितके पण विरोधक पक्षाचे येतात, त्यांची कायदेशीर कामं असतील, तर मी ती सगळी करून देतो. हा माझा पहिल्यापासूनचा स्वभाव आहे. मला खूप आश्चर्य वाटलं, की एक दिवस आमच्या मागच्या अधिवेशनमध्ये एक चर्चा झाली माझ्या डिपार्टमेंटवर आणि 75 मेंबर ऑफ पार्लिमेंट बोलले. त्या दिवशी मी नागपूरला निघून गेलो होतो म्हणून मी राज्यमंत्रींना बोललो, की तुम्ही उत्तर द्या. चर्चा 2 दिवस चालू होती. सकाळी मला 12 वाजता स्पीकर साहेबांचा, बिर्लाजींचा फोन आला. ते म्हणाले, "नितीनजी तुम्ही सभागृहामध्ये नाही आहात?" मी म्हणालो, की "नागपूरला थोडं काम होतं म्हणून आलो इथे." ते बोलले, "नितीनजी प्रत्येक व्यक्ती तुमच्याबद्दल इतकं छान बोलतोय आणि तुम्ही अशा वेळी सभागृहामध्ये तुम्ही नाही आहात हे चांगलं नाही वाटत आहे. तुम्हाला इथे आलं पाहिजे होतं." मी म्हटलं, "तुम्ही असं बोलताय तर मी लगेच प्लेन पकडून येतो तिथे." मी लगेच 3-4 वाजता आलो आणि मी देखील बसलो आणि मला आश्चर्य वाटलं, की जे आमचे कट्टर विरोधक आहेत आणि सगळ्या पक्षांचे लोक 100% 75 एमपीजनी प्रत्येक जण जागेवरून उठत होता आणि माझं अभिनंदन करत होता. मला शुभेच्छा देत होते, धन्यवाद म्हणत होते आणि बोलत होते. तर मी त्यांना म्हणालो, की माझा पक्ष ठाम आहे. माझे विचार ठाम आहेत आणि माझ्या पक्षावर आणि माझ्या विचारांवर तुमचे मतभेद पण आहेत. पण मला खूप आनंद होतोय ह्या गोष्टीचा, की तुम्ही हे सगळं असूनही मला ॲप्रिशिएट करताय, धन्यवाद देताय. लोकशाहीमध्ये अटल बिहारी वाजपेयी नेहमी म्हणायचे, की मतभेद असले तर चालतील, पण मनभेद नसावेत कधी. आपण सगळे एकमेकांचे विरोधक आहोत, दुश्मन नाही. आणि मोदीजींनी देखील आपल्याला हेच सांगितलंय, की सबका साथ, सबका प्रयास और सबका विकास. तर मला वाटतं, की ह्याच भावनेने आपण काम बघा केलं राहुलजी पाहिजे. तुमच्या कामाचं कौतुक करत नव्हते. हो. ते दिवसभर मोदीजींना कोसत असतात. खूप प्रकारचे वक्तव्य त्यांच्याबद्दल करतात. बीजेपीच्या विरुद्ध विष पसरवतात, आर-एस-एसच्या विरुद्ध विष पसरवतात. पण फक्त तुमच्याबद्दल म्हणतात, की नितीन गडकरी एकटे असे मंत्री आहेत, जे मनापासून बोलतात आणि खरं बोलतात. माझा पक्ष, माझे सिद्धांत हे माझ्यासाठी सर्वस्व आहे. आणि बाकी जे तुम्ही मागे चालवलं होतं ना, मुंगेरी लाल के हसीन सपने, तर राजकारणामध्ये काही लोकांची स्वप्न असू शकतात. पण जेवढं मला माहिती आहे, मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष आणि सरकार राष्ट्राच्या पुनर्निर्माणासाठी काम करत आहोत आणि पूर्णपणे आम्ही इमानदारीने ते काम करत आहोत. जे लोक असा विचार करत असतील तर चुकीचा विचार आहे. पार्टी, सिद्धांत आणि मोदीजींच्या नेतृत्वानुसारच आम्ही काम करत आहोत. याबद्दल कोणाच्या मनात कसलाही संशय असण्याचं काही कारण नाही. पण त्यांची तर तक्रार अशी आहे, की त्यांना बोलून दिलं जात नाहीये. त्यांचा माईक बंद करून ठेवतात. संसदमधलं सदस्यत्व समाप्त करण्यात आले. गळा दाबून ठेवला. हे बघा, त्यांचं सदस्यत्व कोणत्या बीजेपीनी समाप्त नाही केलंय किंवा मोदीजींनी समाप्त नाही केलंय. त्यांचं सदस्यत्व समाप्त केलंय कोर्टाने आणि त्यासाठी आम्हाला दोष देणं बरोबर नाहीये. बाकी राजकारण आहे. मी देखील विपक्ष नेता होतो. मी जेव्हा पार्टीचा अध्यक्ष होतो तेव्हा तर 2-2, 3-3 महिने सभागृह चालत नसायचे. तिथे बसल्यानंतर तसंच बिहेव करायचे लोक. आता हे राजकारण तर चालत राहतं, पण एक गोष्ट नक्की आहे. आपल्या अटलजींनी म्हटलेलं विधान होतं, की पक्ष येईल, निघून जाईल. माणसं येतील, निघून जातील. प्रधानमंत्री येतील, बदलतील. पण देश हाच राहील. हा देश भले कोणताही पक्ष असो, कोणताही नेता असो, कोणतंही सरकार असो, या देशाची जनता सार्वभौम आहे. लोकशाही सार्वभौम आहे आणि देशाची प्रगती झाली पाहिजे, देश पुढे गेला पाहिजे, हेच आम्हाला शिकवलं गेलं. आणि त्याच्याच आधारावर नितीनजी बघा, आजकाल अशी अवस्था आहे, की राहुलजींनी तर पूर्ण जगात तक्रार केली होती लंडनला जाऊन, की बघा आमच्या इथे लोकशाहीचा गळा आवळला जातोय. आमच्या इथे लोकांना बोलण्याचं स्वातंत्र्य नाहीये. मला बोलण्यासाठी इथे यावं लागतंय.
बघा, एक गोष्ट महत्त्वाची आहे, की देशामध्ये किंवा राजकारणात बाकीच्या गोष्टी ज्या बोलायच्या आहेत, त्या देशामध्येच बोलाव्यात. देशाच्या बाहेर जाऊन नाही बोललं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, इंदिराजींचं उदाहरण आहे. इंदिराजींना विशेषतः जेव्हा शाह कमिशन वगैरे लावलं होतं आणि इमर्जन्सीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, तेव्हा इंदिराजी लंडनला गेल्या होत्या. आणि तिथल्या पत्रकारांनी त्यांच्यासोबत जे काही होतंय त्याबद्दल विचारलं तर त्या म्हणाल्या, "जे माझे प्रश्न आहेत, देशामध्ये जे काही माझ्यासोबत होत आहे, त्याबद्दल मी देशाच्या बाहेर चर्चा नाही करणार. याची चर्चा मी देशातच करेन." मला वाटतं की राहुलजींनी इंदिरा गांधींकडून ही गोष्ट नक्कीच शिकली पाहिजे. आता तर त्यांना वाटतंय की जर्मनीने सपोर्ट केला आहे. अमेरिकेने म्हटलं आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि दिग्विजय सिंगने तर त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत. स्वागत केलंय जर्मनीचं की हो, खूप चांगलं केलं हे तुम्ही. बघा, देशातली चर्चा देशामध्ये झाली पाहिजे. देशाबद्दल जी काही त्यांची नाराजी आहे, त्यांची चिंता आहे, मतभेद आहेत, त्यांचं राजकारण आहे, जे काही आहे, त्यांचा राग देखील असू शकतो. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. फ्रीडम ऑफ स्पीच आहे, फंडामेंटल राईट आहे. त्यांनी नक्की बोलावं. टीका-टिप्पण्या करायच्यात करा. पण देशाबद्दलची चर्चा देशामध्ये केली पाहिजे, बाहेर जाऊन. देशाबद्दल देशाची अप्रतिष्ठा होईल, अपमान होईल, असं कोणत्याच व्यक्तीने नाही केलं पाहिजे. हीच तर लोकांची देखील अपेक्षा आहे, जी मला वाटतं बरोबर आहे, उचित आहे आणि योग्यही आहे. आता त्यांच्या तक्रारी तर ते पण करतात आणि आजकाल प्रियांकाजी देखील करायला लागलेले आहेत. त्या म्हणतात की बीजेपीवाले माझ्या भावाला पप्पू म्हणतात. त्याची डिग्री देखील चेक केली नाही. डिग्री पाहिली असती तर पप्पू म्हटलं नसतं. बघा, कोण काय म्हणतं आणि कोण काय बोलतं, हे जगामध्ये चालूच राहिलं पाहिजे. हे बघा, ज्याची फिल्म चालते, त्याच हिरोची चर्चा होते आणि हिरोईनची चर्चा होते. जी फिल्म फ्लॉप होते, त्याची चर्चा होत नाही. मोदीजी देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि राहुल गांधी विपक्षाचे नेते आहेत. तर चर्चा तर होत राहील. आणि जर चर्चा नाही झाली, तर तुमच्यासारखे लोक दिवसभर काय दाखवणार टीव्हीवर? तुमच्यासाठी देखील जोपर्यंत चर्चा होणार नाही, भांडणं मारामारी होणार नाही, वादविवाद होणार नाहीत, आपकी अदालत पुढे कसं जाईल? खटले कसे चालतील? पण तुमची अतिशय विनम्रपणे चर्चा होते, जी लोकांचे प्रबोधन करते. आता राजकारणात जसं मी म्हटलं, की आपण एकमेकांचे शत्रू नाही आहोत. आपल्यामध्ये पण मतभेद असू शकतात. त्यांच्या मर्यादेचं पालन करून लोकसभेमध्ये असलं पाहिजे. आता कधी-कधी आमच्या स्पीकर साहेबांसमोर येऊन त्यांच्या इथे असलेला कागद घेऊन फाडून फेकून दिला जातो. ते चांगलं नाही दिसत. मला अटलजींनी एकदा सांगितलं होतं, महाराष्ट्रामध्ये आले होते, की विरोध व्यक्त करण्याचा हा मार्ग नाहीये. आपण सभ्यतेने आणि सहजतेने विरोध व्यक्त करू शकतो, असं मला वाटतं. आणि मर्यादेचं पालन केलं पाहिजे. मला वाटतं संसदीय लोकशाही ही आमच्यासाठी आमची आस्था आहे, आमची श्रद्धा आहे. स्पीकर आपलं एक सिस्टम आहे, ज्यांचा आपण आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे आणि म्हणूनच पण नितीनजी त्यांच्या पक्षाचे नेते असं म्हणतात, की जे नेहरू गांधी कुटुंब आहे, राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका यांच्यासाठी वेगळा कायदा असला पाहिजे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. हे रेकॉर्डरवर त्यांनी म्हटलंय मला प्रमोद सांगा, तिवारी काँग्रेसचं यांनी. जेव्हा सरकार होतं आणि जेव्हा युपीएचं सरकार होतं, तेव्हा अमित शाह बरोबर काय केलं? यांचं सरकार होतं तेव्हा खोटे आरोप मोदीजींवर लावले गेले होते. अमित शहाना सांगितलं गेलं होतं, की तुम्ही सांगा, माफीचे साक्षीदार बना, मोदीजींचं नाव सांगा आणि तुम्हाला सोडून देऊ. हे कोणतं राजकारण आहे? आणि म्हणूनच मला असं वाटतं, की आपण सगळ्यांनी मिळून विचारांच्या आधारावर राजकारण करावं. राजकारणामध्ये आणि लोकशाहीमध्ये गुणात्मक बदल करावे. मतभेद असू शकतात, मतभिन्नता असू शकते, पक्ष वेगळे असू शकतात, झेंडे वेगळे असू शकतात, नेते वेगळे असू शकतात. पण ह्या देशाचा विकास, गरीब माणसाचा विकास आणि संसदीय लोकशाही, लोकशाही आमची आस्था आहे. पार्लमेंट आमचं मंदिर आहे. तिथली प्रतिष्ठा जपणं आपल्या सगळ्यांचं काम आहे. मला वाटतं, की याचा देखील विचार केला पाहिजे. त्यामुळे आपली लोकशाही विकसित करू शकतो आणि सामान्य जनता जेव्हा टीव्हीवर पाहते आणि ज्या प्रकारचं वातावरण तयार होतं, तर लोकांचं लोकशाहीवरच नाही, पूर्ण सिस्टमवरचा सुद्धा विश्वास कमी होतो. ही चांगली गोष्ट नाही. पूर्ण जगामध्ये नितीनजी न्यूयॉर्क टाइम्स सारखे वर्तमानपत्र ते काय लिहितात, की मोदी खूप पॉप्युलर आहेत, खूप पॉवरफुल झाले आहेत आणि याच कारणामुळे आता ते न्याय संस्थेला झुकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचं सरकार जे आहे, आपले प्रधानमंत्री जे आहेत, प्रत्येक वेळी न्यायसंस्थेचा आदर करतात, मीडियाचा नेहमी आदर करतात, लोकशाहीचा देखील आदर करतात आणि जेव्हा पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये आले, तर मला आठवतंय मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, त्यांनी खाली वाकून पार्लमेंटला नमस्कार केला आणि त्याच्यानंतर ते पार्लमेंटमध्ये आले होते.
आणि मला वाटतं असं म्हणणं त्यांच्यासोबत अन्यायकारक ठरेल. आणि मी तर पीडितच आहे. मी बीजेपीचा अध्यक्ष होतो, माझ्यावर खोटे आरोप लावले, मीडियाने चालवलं आणि नंतर सगळी चौकशी झाली काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये. आणि मला यूपीए सरकारने हे सर्टिफिकेट दिलं, की माझं कोणासोबत काही संबंध नव्हता. तर कधी ना कधी काय होतं, की खोट्या बातम्यांच्या कारणामुळे त्या व्यक्तीवर अन्याय होतो, त्याच्या कुटुंबावर अन्याय होतो आणि पक्षावर पण अन्याय होतो. आपण आयुष्यामध्ये कोणावरही आरोप लावण्याआधी व्हेरिफाय केलं पाहिजे. केजरीवालने तुमची माफी मागितली होती. हे बघा, कित्येकदा असं आपल्याला वाटतं बोलणं, ते गैरसमजामुळे होऊन जातं. कारण राजकारणामध्ये असे देखील काही लोकं आहेत, जे एकमेकांच्या विरुद्ध कागद पोचवत असतात. आपलं काम हे आहे, की कागद मिळाल्यानंतर त्याला व्हेरिफाय केलं पाहिजे आपण. आणि मला वाटतं थोडं हेल्दी वातावरण असलं पाहिजे. आमचा पक्ष, आपले प्रधानमंत्री ही लोकशाही 4 पायांवर उभी आहे. एक न्याय संस्था आहे, दुसरी कार्यकारी टीम आहे, तिसरी मीडिया आहे आणि चौथी म्हणजे विशेष करून आपली न्यायपालिका आहे. तर ही जी मीडिया, न्यायपालिका, एक्झिक्युटिव्ह विंग, लेजिस्लेटिव्ह विंग या चारही गोष्टींवर जी आपली लोकशाही उभी आहे, तर या लोकशाहीचा आदर ठेवला पाहिजे. जगामध्ये आपली सगळ्यात मोठी डेमोक्रेसी आहे. मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणतात याला. पण नितीनजी, त्यांचं म्हणणं आहे, की आमच्या कुटुंबाने बलिदान दिलं आहे. आमच्या कुटुंबाने हौतात्म्य स्वीकारलंय. यामुळे तुम्ही या कुटुंबावर प्रश्न नाही उठवू शकत. हे लोक म्हणून कोर्ट त्यांना शिक्षा नाही देऊ शकत. हे बघा, लोकशाहीमध्ये माणूस कितीही मोठा असो, कितीही मोठा असो, कायद्याच्या समोर सगळे सारखे आहेत. जर मी देखील जेव्हा कोर्टामध्ये जातो, कोणावर तरी केस केलेत, काही केलं तर समोर उभं राहावं लागतं. असं नाही होत. कोणत्याही व्यक्तीला कायद्याच्या समोर जज बसले आहेत, असं जसं आज मी इथे बसलोय, सन्माननीय जज साहेब बसलेत आणि ह्यांचा खटला चालल्यानंतर ह्यांचा अंतिम निर्णय येईल, ते आल्यानंतर त्याचा आदर करणं ही लोकशाही आहे. आणि म्हणूनच मला वाटतं मग की तुम्ही काही सल्ला द्याल राहुल गांधींना? नाही, आत्तापर्यंत तरी मागितली नाहीये त्यांनी. मला जोपर्यंत मी आहे, मी सगळ्यांना हेच सांगीन, की सगळे पक्ष, सगळ्या नेत्यांनी मिळून आपण लोकशाहीची प्रतिष्ठा वाढवूया बघा, आणि ते देशाला म्हणतात, पुढे की नेऊ. मी माफी मागणार नाही. माझं आडनाव सावरकर नाहीये. ते वीर सावरकरांना माफी वीर म्हणतात. हे बघा, मला या गोष्टीचं फार दुःख आहे. मी वीर सावरकर यांचं पुस्तक वाचलंय. मला त्यांच्या कुटुंबाचं बलिदान माहिती आहे. त्यांची माझी जन्मठेप म्हणून एक पुस्तक आहे. त्याचं हिंदी अनुकरण देखील आलंय. ते वाचता वाचता मी रडत होतो. या देशासाठी जेवढं त्याग, बलिदान सावरकरजींनी दिलंय, तेवढं कोणी नाही देऊ शकलंय. भाऊ, कुटुंब, पूर्ण त्यांच्या घरातले कुटुंबीय उद्ध्वस्त झाले. या देशासाठी त्यांचं साहित्य, त्यांची कविता लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले या सगळ्यांनी गायल्यात. त्या जास्त करून मराठीत आहेत. हे बघा, सावरकरांच्या मोठेपणासाठी त्यांच्या विचाराबद्दल मतभेद असू शकतात, पण सावरकरांबद्दल असं बोलणं खूप चुकीचं आहे. मला खूप दुःख होतं याचं आणि मला हे अजिबात आवडत नाही. आणि वारंवार सावरकरजींचा असं उल्लेख करणं, मला वाटतं खूप हे अन्यायकारक आहे. हे नाही झालं पाहिजे. हां, त्यांच्याबद्दल बोलू दे त्यांना. त्यांना जर काही सावरकरजींच्या विचारांबद्दल मतभेद असतील मनात, तर मी समजू शकतो. गांधीजींची एक विचारसरणी होती, सावरकरजींची एक विचारसरणी होती. डॉक्टर राम मनोहर लोहियांनी त्यांची विचारसरणी ठेवली. मग कोणी साम्यवादी होते, त्यांनी आपली विचारसरणी ठेवली. तर आपापल्या विचारांच्या प्रती ते प्रामाणिक होते. मी एक गोष्ट नेहमी बोलतो, मतभिन्नता आपल्या देशात आहे त्याची अडचण नाहीये, पण मतशून्यता, विचारशून्यता ही आपली समस्या आहे. नायदर राइटिस्ट नॉर लेफ्टिस्ट, वी आर नॉन ऑपॉर्च्युनिस्ट. गंगा गई गंगादास, यमुना गई यमुना, ह्याची गरज नाहीये. आपल्या विचारांप्रती जे काही विचार आहेत आपले, भले त्याला मान्यता असो किंवा नसो, त्या विचारांवर प्रामाणिकपणे श्रद्धा ठेवून काम करणं आणि त्याचबरोबर कटिबद्धता ठेवणं हे खूप आवश्यक आहे. आणखी एक ब्रेक आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये नितीन गडकरींवर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. बघा, त्यांना समजावणं थोडं कठीण आहे. कोणीतरी मला व्हॉट्सअप मेसेज पाठवला. ते म्हणाले की जगामध्ये 3 काम सगळ्यात अवघड आहेत. हत्तीला कडीवर उचलून घेणे, मुंगीला आंघोळ घालणं आणि केजरीवालांना समजावणं. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आपण खटला चालवतोय नितीन गडकरींवर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये सरफेस ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नितीन गडकरींवर आरोप आहे की यांच्या सरकारने विरोधी पक्षांना एकत्र करून ठेवलं आहे. नितीनजी, आता निवडणूक येणार आहे, या गोष्टीवर खूप चर्चा होत आहे की
ईडीच्या कारणामुळे 14 पक्ष एकत्र येऊन सुप्रीम कोर्टमध्ये गेले. हे सरकार तर आम्हाला सगळ्यांना फसवत आहे. सगळे विरोधी पक्षांना जेलमध्ये पाठवते. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय जे कायदे आहेत ते त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यावर ते काम करतात. त्यांना सरकारकडून काही कोणतंही इन्स्ट्रक्शन नाहीये. ते काय झालंय, की ऑपोझिशन पार्टीमध्ये असं आहे, की एक म्हण आहे, मरता क्या नहीं करता. मोदीजींच्या नेतृत्वाखाली सलग आम्ही निवडणूक जिंकत आहोत आणि म्हणूनच स्वाभाविकपणे ते एकत्र होत आहेत. त्यांना समजलं, की आपण यांना हरवू नाही शकत आहे. म्हणून ते एक होत आहेत. तर मला असं वाटतं, की या ज्या गोष्टी ज्या होत आहेत त्या चुकीच्या आहेत. आणि ज्या गोष्टी आल्या ह्यातून, जर काही चुकीचं बाहेर आलं यातून, तर स्वाभाविकपणे सत्य हे आहे, की गडबड झाली आहे. तर मला वाटतं याबद्दल तक्रार करणं चुकीची गोष्ट आहे. आता संजय राऊत महाराष्ट्राचे नेते आहेत. तुम्ही ओळखता त्यांना चांगले. ते म्हणाले, ज्या प्रकारे तालिबान आणि अल कायदा हत्यार उचलतात, तसंच मोदी सरकार विरोधकांच्या विरुद्ध ईडी आणि सीबीआयचा हत्यार म्हणून वापर करत आहेत. कायदा आपला काम करत राहतो. सरकारकडून ह्यात कोणताही दबाव किंवा हस्तक्षेप नाहीये आणि मला वाटतं, की हा आरोप निरर्थक आहे. आणखी आरोप असा आहे, की जो बीजेपीमध्ये प्रवेश करतो त्याच्यावरचे आरोप गायब होऊन जातात. हे राजकारणी नेता आहेत. ते तर असं आहे, की राजकारणामध्ये जेव्हा विरोधी पक्षांमध्ये बसतात, तेव्हा आरोप, प्रत्यारोप करत राहतात. तर ती सवयच झाली ममता असते बॅनर्जी त्यांना. आंदोलनावर बसल्या होत्या. एक मशीन लावली होती त्यांनी. त्या म्हणाल्या, ही बीजेपीची वॉशिंग मशीन आहे. एका बाजूने काळा कपडा टाकत होते, दुसऱ्या बाजूने सफेद कपडा निघत होता. एक गोष्ट अशी आहे, की राजकारणामध्ये राजकारणी प्रचार करण्यासाठी एक तर कोणाला तरी आपल्या बोलण्याने कन्व्हिन्स करा, नाहीतर कन्फ्यूज करा. आणि जेव्हा कन्व्हिन्स करण्याची क्षमता संपून जाते, तेव्हा कन्फ्यूज करण्याची प्रक्रिया सुरू होते. तर अशा खूप काही गोष्टी त्यामधूनच आहेत. पॉलिटिकल फ्रस्ट्रेशन, सलग अपयश, आम्ही जिंकू नाही शकत. या कारणामुळे मग हे निरर्थक अफवांचा प्रचार होत आता असतो. सगळ्यात जास्त तक्रार आहे अरविंद केजरीवालांना. ते म्हणतात, माझे 2 अप्रतिम, कट्टर प्रामाणिक मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. कोर्टामध्ये केस आहे. आता जे काही आहे ते सगळं तुमच्यासमोर येईलच. जर मॅटर सब ज्युडिस आहे, तर मी टीका नाही करणार. पण जेव्हा काही गडबड असते, तेव्हाच तर कारवाई होते. बघा, त्यांची पण एक पद्धत आहे. ते पहिल्या 13 एपिसोड्समध्ये मोदीजींबद्दल काहीच बोलत नाही. पुढच्या 13 एपिसोडमध्ये पूर्णपणे अटॅक करतात. वेळेनुसार बदलत असतात. हे बघा, त्यांनी काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे. पण एक गोष्ट नक्कीच आहे, की जी गोष्ट मी सारखी म्हणतोय, की ज्याचं मला खूप दुःख आहे, की प्रधानमंत्री हा पार्टीचा नसतो. प्रधानमंत्री हा देशाचा असतो. आणि म्हणूनच प्रधानमंत्रीवर आरोप करताना, बोलत असताना सभ्यता, आदर, विवेक हा देखील दाखवला पाहिजे. शेवटी आपण त्या प्रधानमंत्रीचा आदर, सन्मान, इज्जत जर आपण ह्या देशातली लोकं नाही करणार, तर बाहेर जगातली लोकं त्यांचा सन्मान कसे करतील? म्हणून त्यांच्याबद्दल बोलत असताना विशेष करून मला वाटतं, की प्रधानमंत्री देशाचा सन्मान आहे, ही गोष्ट लक्षात ठेवूनच आपण बोललं पाहिजे. नितीनजी, तुम्ही डेफेमेशन केलं होतं, की केजरीवालने माफी मागितली. अरुण जेटलीने डेफेमेशन केलं होतं, त्यांची पण त्यांनी माफी मागितली. आता त्यांनी नवीन पद्धत शोधली. ते विधानसभेच्या आतच बोलतात. म्हणजे तिथे केस विधानसभेमध्ये बोलणं नरेंद्र मोदी अडाणी आहे, मोदी चोर आहे, भ्रष्ट आहेत, ज्यामुळे कोणी केस देखील नाही करू शकत. आता ते काय करतात, का करतात, कसे करतात याच्या एक्सपर्टीजमध्ये माझा तुम्हाला एक सल्ला आहे, की त्यांना तुम्ही आपकी अदालतमध्ये बोलवा आणि त्यांच्याशी याबाबतीत चर्चा करा. कारण मी त्यांच्या वतीने काय बोलू शकतो, एक गोष्ट मी त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. बघा, त्यांना समजावणं थोडं कठीण आहे. कोणीतरी मला व्हॉट्सअप मेसेज पाठवला. ते म्हणाले, की जगामध्ये 3 काम सगळ्यात अवघड आहेत. हत्तीला कडीवर उचलून घेणे, मुंगीला अंघोळ घालणं आणि केजरीवालांना समजावणं. आता मी ह्याच्यावर काय कमेंट करू? शेवटी कसं आहे, की राजकारणामध्ये कधी त्यांची आजकाल भेट तर होत नाहीये. पण तुमचं जे काही म्हणणं आहे, जे काही बोलताय, जर संधी मिळाली तर मी नक्की त्यांना समजवायचा प्रयत्न करेन. नितीनजी, तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं निर्भीडपणे दिलीत, काही टाळण्याचा प्रयत्न नाही केलात. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेकनंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजचे जज सुनील चावके यांचा निर्णय. वेलकम बॅक. आज आपण खटला चालवला भारत सरकारचे सरफेस ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नितीन गडकरींवर. नितीनजींना आपण विचारलं
त्यांच्या रस्त्यांबद्दल, रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांबद्दल. आपण त्यांना विचारलं देशाच्या राजकारणाबद्दल, राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्या आरोपांबद्दल. आता वेळ झाली आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज, लोकमतचे असोसिएट एडिटर सुनील चावके यांचा निर्णयाची. नितीन गडकरीजी, तुम्ही मोदी सरकारचे टॉप परफॉर्मन्स मंत्री आहात आणि तुम्ही तुमच्या कामाच्या जोरावर देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये लोकप्रियता प्राप्त केली आहे. आपकी अदालतमध्ये आज नितीनजींनी रजतजींच्या सगळ्या प्रश्नांना निर्भीडपणे उत्तरं दिली आणि हे न्यायालय तुम्हाला निर्दोष मुक्त करतंय. धन्यवाद. याच अपेक्षेने, याच विश्वासाने की नितीन गडकरींनी जे वचन दिलं आहे की अशाच प्रकारे जनतेची सेवा करत राहतील, राजकारणाच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून. आपण आजचा खटला इथेच संपूया. पुढच्या आठवड्यात तुमची पुन्हा भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.